Now we are in a position to understand what do you mean by syntax of a programming language, what do you mean by semantics. So semantics means that's a meaning. Whenever we write a program in say C programming language, we are encoding our understanding into the syntax of language, okay, using the syntax of language. But the high level programming language in which we write our programs in, generally they are not understood directly by the hardware on which we want to execute the code. So there would be necessity of certain softwares which will help us convert this encoded high level language program to its corresponding machine gradable or machine understandable form, and that is done by these intermediate programs, which are referred to as, generally one of such program is compiler and the other program is interpreter. So you might have heard these terms. How many of you have known the term interpreter? Just raise your hands. Interpreter हा शब्द तुम्ही ऐकलाय कधी आयुष्यात in terms of programming? Okay, nobody is raising their hands. Okay, have you heard the term compiler? Any one of you have heard the term compiler? C compiler? Okay, जरूर. Okay, many of you are raising your hands. तो compilerचं काम काय असतं आणि interpreterचं काम काय असतं? त्यांचं काम असतं ट्रान्सलेट करणं. थोडं सिंपल काम ते करतात. जसं एखादा दुभाषी एका भाषेतनं दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेशन करतो, that same work compiler does, that same work interpreter does. Now the only difference is that प्रत्येक दुभाषिक जसं कन्व्हर्जन वेगवेगळ्या पद्धतीने करेल, तसंच इंटरप्रेटर वेगळ्या पद्धतीने करतो, कंपायलर वेगळ्या पद्धतीने करतो. What's the difference between interpreter and compiler then? Compiler translate high level code into machine gradable code. Interpreter also converts high level programming language code into machine gradable code. The only difference in the way compiler does this conversion is it eats up the entire code. म्हणजे entire code जो आहे तो इनपुट दिला जातो कंपायलरला, कंपाईल त्याच्यावर जे काही त्याला प्रोसेसिंग करायचं ते करतो आणि आउटपुट जनरेट करतो मशीन ग्रेडेबल कोड. पूर्ण प्रोग्राम हा एकत्र सबमिट केला जातो कंपायलरला. Whereas when it comes to interpretation, program is fed line by line like a stream. म्हणजेच जर मी हा प्रोग्राम इंटरप्रेट करायचा असेल, दिलेला प्रोग्राम त्याच्यात किती लाईन्स आहेत? 12 लाईन्स आहेत. तर त्याच्यातली पहिली लाईन इनपुट जाईल, त्याचं ट्रान्सलेशन होईल, त्याच्यानंतर दुसरी लाईन इनपुट जाईल, त्याचं ट्रान्सलेशन होईल, तिसरी त्याचं ट्रान्सलेशन होईल, आणि अशा पद्धतीने ट्रान्सलेशन कंप्लीट होईल. त्याला म्हणतात इंटरप्रिटेशन. सो इंटरप्रिटेशन ऑल्सो कन्वर्ट्स प्रोग्राम इन वन प्रोग्रामिंग लँग्वेज टू द अदर. मोस्टली दे आर बोथ डुईंग हाय लेवल प्रोग्रामिंग टू लो लेवल प्रोग्रामिंग. पण हे जे कन्व्हर्जन असतं ते वन शॉट कन्व्हर्जन नसतं. म्हणजे माझा मी प्रोग्राम दिला की तो डायरेक्टली मशीन ग्रेडेबल मध्ये कन्वर्ट होत नाही. देअर कुड बी डिफरंट phases or different steps in the compilation process. There may be different steps or different phases in the interpretation process as well. ओके, तर आपला फोकस सध्या सुरुवातीला फर्स्ट चॅप्टर मध्ये जर तुम्ही आपण सिलेबस बघितलं तर आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे की कंपायलेशन ही प्रोसेस कशी होते. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की कंपायलर आणि इंटरप्रिटर दोन गोष्टी असतात. आणि तुम्ही लवकरच जेव्हा जावा प्रोग्रामिंग शिकणार आहात तेव्हा तुम्हाला दोन प्रोग्राम्स सारखे वापरले जाणार आहेत. एक प्रोग्राम आहे किंवा एक सॉफ्टवेअर आहे, त्याचं नाव आहे जावा सी. That is called as Java compiler, and then you are going to call another utility called as Java. So ह्या दोन exe फाइल, हे दोन प्रोग्राम्स आहेत. हा जो आहे याला म्हणतात जावाचा कंपायलर आणि हा जो आहे त्याला म्हणतात जावाचा इंटरप्रिटर. ओके, सो जावा ही कंपाइल्ड आणि इंटरप्रिटर दोन्ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कारण काय असं आहे तर जावाचा कोड पहिले कंपाइल होतो एका फॉर्म मध्ये ज्याला म्हणतात बाईट कोड, आणि नंतर हा बाईट कोड जो आहे तो या दुसऱ्या प्रोग्रामला फीड केला जातो, जेणेकरून त्या बाईट कोडला एक एक लाईननी इंटरप्रेट करून एक्झिक्युटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून एक्झिक्यूट केलं जातं. सो दॅट इज हाऊ दी जावा एक्झिक्युशन सायकल वर्क्स. मी लवकरच शिकणार आहात म्हणून मी माहिती दिली. सी प्रोग्रामच्या बाबतीत जेव्हा तुम्ही टर्बो C3 एडिटर वापरता, एडिटर हा व्हिज्युअल एडिटर आहे, तुम्हाला ग्राफिकल व्ह्यू देतो. पण इंटरनली जेव्हा तुम्ही तो एडिटर वापरत असता आणि तुम्ही Alt F9
या कीज वापरता, त्या तुम्ही म्हणता प्रोग्राम मी कंपाईल केला आणि तुम्हाला एरर्स असतील प्रोग्राम मध्ये तर एरर्स दिसतात, एरर नसेल तर कंपाईल झाला असं म्हटलं जातं. आणि प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही कंट्रोल F9 वापरता. तर Alt F9 नी काय होतं, तुमचा जो प्रोग्राम आहे तो कंपाईल होतो, त्याचं पहिले सिंटॅक्टिकल चेक होतं, त्याचं नंतर कन्व्हर्जन होतं लो लेवल कोड मध्ये. कन्व्हर्जन होत असतानाच जर काही लायब्ररीज तुम्ही इन्क्लूड केल्या असतील तर त्या जर प्री कंपाइल्ड नसतील तर त्या लायब्ररीज सुद्धा कंपाईल होतात. लायब्ररीज म्हणजे काय, तर तुम्ही हा जो कोड लिहिता त्याच्यात हे जे वरती लिहिता हॅश इन्क्लूड stdio.h याला लायब्ररी म्हणतात. लायब्ररी म्हणजे हे कोड stdio.h काय, एक फाईल आहे, त्या फाईलमध्ये काही प्रोग्राम लिहिलेला आहे आधीपासून. तो आधीपासून लिहिलेला प्रोग्राम जो आहे तो तुम्ही यूज करताय म्हणून त्याला लायब्ररी म्हणलं. जसं पुस्तकांची लायब्ररी असते, पुस्तक ऑलरेडी असतं, तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी ते घेता तुम्ही शिकत असताना. सो दिस यू कॅन कन्सिडर दॅट तुम्ही शिकताय आणि लायब्ररी तुम्हाला प्रोव्हाइड करते काही ऑलरेडी एन्कोडेड इन्फॉर्मेशन, ज्याने तुमचं शिकणं पटकन होतं. आता ही stdio.h आपण का वापरतोय, कारण आपण इथे एक प्रिंटफ स्टेटमेंट लिहिणार होतो आणि त्यासाठी आपण ते वापरलंय. कारण प्रिंटफ स्टेटमेंट काय आहे हे आपल्या हार्डवेअरला समजलं पाहिजे. ते केव्हा समजेल, जेव्हा त्याचा कोड अवेलेबल असेल. त्याचा कोड कुठून येतो, स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हेडर फाईल कडनं. तर ही हेडर फाईल म्हणजेच लायब्ररी फाईल आहे आणि ही लायब्ररी मला इन्क्लूड केलेली जर मी असेन तर जेव्हा मी कंपाईल करणार आहे माझा प्रोग्राम जो 12 लाईनचाच की निव्वळ आहे, त्याच्यात मला या stdio.h मधला तो कोड घ्यावा लागेल जो हे फंक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी गरजेचा आहे. सो आय नीड टू डू सर्टन थिंग कॉल्ड ॲज लिंकिंग टू दी प्री लोडेड लायब्ररी. प्री लोडेड लायब्ररी म्हणजे आधीपासून ज्याचं कंपायलेशन करून ठेवलेलं आहे आणि ती एक्झिक्युशन साठी रेडी आहे अशी लायब्ररीचा कोड, त्या कोडशी माझा हा जो आत्ताचा कोड आहे तो मला लिंक करावा लागेल. प्रोसेस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, आपण ती ग्राफिकली बघूच, पण त्याआधी मला तुम्हाला थोडं व्हिज्युअलायझेशन करायला लावायचं आहे जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने समजून येईल. त्या कंपाईल करत असताना मी पहिले काय करतो, मी सिंटॅक्टिकली माझा कोड बरोबर आहे का ते चेक करतो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ज्याच्यात तो कोड लिहिलेला आहे. तो जेव्हा सिंटॅक्टिकली करेक्ट असतो म्हणजे लिहिल्याप्रमाणे बरोबर हुकूम असतो, म्हणजे माझ्या व्याकरणाप्रमाणे सीच्या व्याकरणाप्रमाणे सगळं व्यवस्थित सेट झालेलं असतं, तेव्हा मी काय करतो, आय जस्ट नाउ स्टार्ट कन्वर्टिंग इट इनटू मशीन लेवल कोड. दॅट्स द सेकंड फेज ऑफ कंपायलेशन. त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन होतं असेंब्ली लँग्वेज कोड मध्ये. असेंब्ली लँग्वेज कोड हा हाय लेवल आणि मशीन लेवल याच्या मधला कोड असतो. हा कोड पर्टिक्युलर हार्डवेअर साठी बनवला गेला असतो. समजा माझं हे मशीन हे इंटेलचा प्रोसेसर वापरतं, तर जेव्हा मी या मशीनवर माझा कोड कंपाईल करीन सीचा, तेव्हा त्या हार्डवेअर करता त्या हार्डवेअरला समजून येईल अशा असेंब्ली लँग्वेज मध्ये मी माझा कोड ट्रान्सफर करतो. तर ही दुसरी स्टेप झाली. तो असेंब्ली लेवल मधला कोड नंतर मशीन लेवल कोड मध्ये कन्व्हर्ट झाला की तो माझ्या सीपीयू मध्ये लोड करावा लागतो. त्याच्यात लागणारे जे घटक आहेत ते इन्क्लूड करायला लागतात, म्हणजे लिंक करायला लागतात. सो लिंक, लोड आणि एक्झिक्यूट या फेजेस मध्ये हे काम चालतं. त्या कंपायलेशन मध्ये कोड हाय लेवल टू लो लेवल कन्व्हर्जन होतो. कंपायलेशन झाल्यावर मी त्याला लिंक करतो आणि मग लोड करतो फॉर एक्झिक्युशन पर्पज. सो लिंकर, लोडर, कंपायलर, इंटरप्रेटर हे 4 सॉफ्टवेअरची नावं आज आपण शिकलो आतापर्यंत. आणि ही 4 सॉफ्टवेअर रिस्पॉन्सिबल आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या आयडीई मध्ये Alt F9 आणि कंट्रोल F9 करतात तेव्हा, Alt F9 करता तेव्हा फक्त कंपायलर काम करायला सुरुवात करतो. कंट्रोल F9 करता तेव्हा लिंकर आणि लोडर एकत्र काम करतात. कंपायलर रेडी करून देतो इनपुट लिंकर अँड लोडर साठी. ते कसं करतो हे आता आपण थोडक्यात एका डेमॉन्स्ट्रेशन मध्ये बघू, पण त्याच्या आधी आय जस्ट सपोज टू शो यू वन आर्टिकल विच यू माइट रीड ॲट युअर लेजर. थोड्या काळानंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा यू कॅन ऍक्च्युअली रीड इट. जस्ट ट्राय टू फाइंड आउट दी आर्टिकल. आय हॅड ओपन्ड इट अर्लियर, मी डायरेक्टली ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. Somewhere here.
I don't, yeah. Good. आपण हा एक ट्युटोरियल आहे ते बघू डायरेक्टली, कारण हे ट्युटोरियल मी दाखवण्याचं कारण आहे की दिस ट्युटोरियल इज अवेलेबल ऑनलाईन. यू कॅन इझिली ऍक्सेस दिस अँड यू कॅन रीड इट लेजरली. जेव्हा तुम्हाला वेळ होईल तेव्हा हे नक्की वाचा. यू विल अंडरस्टँड अ लॉट अबाउट दी कंपायलेशन प्रोसेस. ओके, सो when you compile the code, there are these 4 things happening. One is pre-compilation process, then the compilation process, then the conversion to assembly language, then the linking. Okay, हे 4 गोष्टी 4 stages होत असतात. There are various C compilers available. जेव्हा तुम्ही Turbo C3 IDE वापरता, internally TCC म्हणजे Turbo C compiler हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. On Linux machines, which is what I have at my home, we generally use a compiler called as, which is an open source compiler. As a Turbo C3 चा TCC compiler आहे तो proprietary compiler आहे. Generally we require fee to use that compiler. फ्री नसतो तो, आपण वापरतो ही गोष्ट वेगळी. पण हा जो GCC compiler आहे, GNU C compiler, it is an open source compiler and which is freely available on internet. You can easily download and install it on your machine and use it. सध्या मी तो लिनक्स मशीनवर वापरतोय आणि त्या मशीनवरती मला जर कंपाईल करायचा असेल सी प्रोग्राम तर तो मी युजिंग जीसीसी कंपायलर करू शकतो.